तर नमस्कार मित्रांनो, केदार कोचिंग क्लासेस या क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. केदार कोचिंग क्लासेस अँड लर्निंग इन्स्टिट्यूट. तर मित्रांनो, काल आपण उपसृष्टी पाहिलं होतं, क्रिप्टोगॅम्स म्हणजेच अबीजपात्री आपण बघितलं होतं, बरोबर आहे. तर आज आपण जे पाहणार आहोत ते बीजपात्री पाहणार आहोत. कुठलं पाहणार आहोत? बीजपात्री पाहणार आहोत. ओके, म्हणजेच आपण आज पाहणार आहोत फॅनोरोगॅम्स. कुठलं पाहणार आहोत? फॅनोरोगॅम्स, बरं का. सो फॅनोरोगॅम्स म्हणजे बीजपात्री ही उपसृष्टी आहे, सब किंगडम फॅनोरोगॅम्स. ओके, तर ते आपण काय करणार आहे, ह्या चॅप्टरमधनं आता आपण अभ्यासणार आहोत. ओके, येते लक्षात. सो बेटा, बेसिकली हे जे प्लांट्स आहेत यांच्यामध्ये एक स्पेशल स्ट्रक्चर असतं. म्हणजे काय की यांच्यामध्ये ना एक विशिष्ट पद्धतीची ना संस्था आहे, बरं का, एक रचना आहे फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स. म्हणजे यांच्यामध्ये काय आहे की एक स्पेशल स्ट्रक्चर आहे जी की रिप्रोडक्शनसाठी आहे आणि ते काय प्रोड्यूस करतात? सीड्स. त्या अशा यांना आपण म्हणतो फॅनोरोगॅम्स. ओके, ज्यांच्यामध्ये बीज निर्माण होतात, पण ते बीज कसे होतात? प्रजनन प्रक्रियेमधून होतात, एक विशिष्ट पद्धतीच्या प्रजननपासून होतात. आणि यांच्यामध्ये बेसिकली काय होतं की यांच्यामध्ये ऊती असून काय असतात? ऊती. या ऊतींपासून काय होतं? त्या बियांची निर्मिती होते. म्हणजेच हे स्पेशल स्ट्रक्चर्स आहेत या प्लांट्समध्ये, ज्यामध्ये रिप्रोडक्शन होऊन यांच्यामध्ये सीड्स प्रोड्यूस होतात. अशा पद्धतीचे यांना आपण फॅनोरोगॅम्स म्हणतो, म्हणजेच बीजपात्री म्हणतो. कळलं? सो ह्या प्लांट्समध्ये, इन दिस प्लांट्स, आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन, सीड्स आर फॉर्म विच कंटेन द एम्ब्रियो अँड स्टोर्ड फूड. म्हणजेच काय की यांची जी बीज असतात, प्रजनन झालं, फलन झालं, बीज निर्मिती झाली, बीज म्हणजे सीड फॉर्म झाला की यांच्या बीजाच्या आत, बरं का, यांच्या बीजाच्या आत म्हणजे यांच्या भ्रूणमध्ये, एम्ब्रियो म्हणजे भ्रूण, या एम्ब्रियोमध्ये, या भ्रूणमध्ये काय होतं रे बेटा? तर अन्नाची साठवणूक केली जाते. काय केली जाते? आत काय तयार होतो? भ्रूण तयार होतो, एम्ब्रियो तयार होतो. आणि एम्ब्रियो तयार झाला की यामध्ये या एम्ब्रियोच्या अवतीभोवती, या भ्रूणच्या अवतीभोवती अन्नाची साठवणूक केली जाते. म्हणजे ज्यावेळेस अपोषक वातावरण असेल त्यावेळेस अनफेवरेबल कंडिशनमध्ये हे फूड, स्टोर्ड फूडला कन्झ्युम करतो. जसं आपण बघा, फास्ट पकडतो, फास्ट असतं आपलं उपवास, त्याच आपल्या शरीरामध्ये जे शुगर, एक्सेस शुगर लिपिड्समध्ये कन्वर्ट झाले, म्हणजेच की ते मेद पेशीमध्ये जे बदल झालेले असतात, तर त्या मेद पेशींचा, त्या फॅटचा आपण काय करतो? वापर करतो. परत लिपिडमध्ये कन्वर्जन करून, ग्लायकोलिसिस प्रोसेस करून आपण काय करतो? ATP मॉलिक्यूल आपल्या बॉडीमध्ये एनर्जी फॉर्म करून घेतो. काय करतो? ग्लुकोज बनवतो ना, ATP बनवतो, बरोबर आहे. सो अशा पद्धतीने प्लांट्समध्ये सुद्धा काय होतं? अनफेवरेबल कंडिशनमध्ये, म्हणजेच ज्यावेळेस पोषक वातावरण नसेल वाढीस, त्यावेळेस हे साठवलेलं अन्न त्यांना उपयोगी ठरत असतं, बरं का. ड्युरिंग सीड जर्मिनेशन, द स्टोर्ड फूड इज यूज्ड फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रियो. तर ज्यावेळेस ही भ्रूणाची जी वाढ असते, वाढ व्हायची जी वेळ असते ना या बीजामधून, त्यावेळेस या बीजामध्ये जे साठवणूक केलेलं जे फूड आहे, अन्न आहे, तो अन्न या भ्रूणाला वाढ करण्यासाठी मदत करते. सो डिपेंडिंग अपॉन द वेदर सीड्स आर एनक्लोज इन अ फ्रूट ऑर नॉट, फॅनोरोगॅम्स आर क्लासिफाईड इन 2 डिव्हिजन्स. तर जे फॅनोरोगॅम्स आहेत ना बेटा, ते फळांच्या आत बंदिस्त आहेत का? फळांच्या बाहेर आहेत डायरेक्ट, त्यांना फळच नाही आहे, आवरणच नाही आहे फळांचा.
यावरून यांचे 2 गट पडतात, 2 विभाग होतात, 2 डिव्हिजन होतात. सो 2 डिव्हिजन आहेत. एक आहे तुमचा जिम्नोस्पर्म, दुसरा आहे तुमचा अँजिओस्पर्म. ओके. अनावृत्ती बीजे आणि आवृत्ती बीजे, हे तो लक्षात. हां, हे आपण कालच्या लेक्चरला पाहिलं आहे. ज्यांनी अजूनपर्यंत ते लेक्चरला अटेंड नव्हते, पाहिलेलं नाही आहे, सो प्लीज बेटा जावा आणि तिथे व्हिडिओ बघा. आणि ज्यांना ॲडमिशन हवं आहे त्यांनी लवकरात लवकर काय करा, आपल्याला कॉन्टॅक्ट करा. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी आता इथं डिस्प्ले करतो. सो या स्लाईडला तुम्हाला आपले ॲडमिशन चालू आहेत रे बेटा. जर तुम्हाला कुणाला देखील इथे ॲडमिशन हवं आहे आपल्या क्लासेसला, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, आपल्याकडे दोन्ही पण बॅचेस अवेलेबल आहेत. हायब्रिड क्लासरूम आहे, एकाच वेळेस आपण ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या मुलांनाही शिकू शकतो. क्वालिटी नोट्स आपल्याकडे दिले जातं. तुम्ही ॲडमिशन घेतलात, तुमचं पेमेंट झालं, पेमेंट झाल्यानंतर तुमचा ॲड्रेस आम्हाला मिळाला पाहिजे. ॲड्रेस मिळाल्यानंतर आम्ही त्या ॲड्रेस बाय कुरिअर ॲट युअर डोर स्टेपपर्यंत तुम्हाला तुमचे नोट्स तुम्हाला दिले जातील. प्रिंटेड प्रॉपर हाय क्वालिटीचे नोट्स असतात आपले. प्रत्येक बॅचकडे आपल्याकडे ऑनलाईन डाऊट सेशन असतो. तुमचे डाऊट जोर क्लिअर होत नाही तोवर आपण ऑफ होत नाहीत ऑनलाईन बॅचमधून. ओके. सो यावरती आपलं फोकस असतो. प्लस बेटा 12 वर्षापासून आपले हे क्लासेसचे 100% रिझल्ट्स आहेत इयत्ता 10वीचे. ओके. 9वी तर आहेच आहे, 10वीचे देखील आहेत. 100% निकाल आहे बेटा. सो एक्सलन्स तुम्हाला क्लासेस आपल्याकडे पाहायला मिळतील. टीचिंग क्वालिटी चांगली मिळेल तुम्हाला. आणि दर वीकली टेस्ट, एव्हरी सॅटर्डेला तुमचं टेस्ट घेतला जातं, त्याचं परफॉर्मन्सचं ट्रॅकिंग केलं जातं आणि तुमच्या पालकांपर्यंत तुम्हालासुद्धा फ्लेक्सिबली तुम्हाला तिथं काय केलं जातं, गाईड केलं जातं. ओके. प्लस तुमचं जे काही प्रोग्रेस रिपोर्ट आहे मंथ टू मंथ तुमच्या पालकांपर्यंत ते रिपोर्ट दिलं जातं. सो ज्यांना कुणाला एनरोल व्हायचं आहे, इथं माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्ले होतो आहे. ओके. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे क्लासेससाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. लिमिटेड क्लासेस आहेत, लिमिटेड बॅचेस आहेत बेटा. सो लवकरात लवकर तुम्ही काय करा, क्लासेसला जॉईन व्हा. ओके. सो रिटर्न येतो आपल्या लेक्चरवरती. आणि व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओ तर तुमच्यासाठी फ्री आहे, माझ्यासाठी तर मेहनतच आहे. मी मेहनतीचं काम आहे हे सगळ्या गोष्टी शिकवणं म्हणलं तर. जर माझं खरंच तुम्हाला एफर्ट्स आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र कधीच विसरू नका बेटा. कारण ग्रामीण भागामध्ये, शहरा भागामध्ये, अशा शहरांमध्ये जी मुलं गरीब आहेत, असे मुलं ज्यांना हायर एज्युकेशनसाठी किंवा चांगल्या एज्युकेशनसाठी प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, तर त्यांच्यासाठी तर मोबाईल तर आज सगळीकडे अवेलेबल आहे. कमसे कम त्यांना ही तर संधी मिळेल आपल्या क्लासेसचं. हां. सो प्लीज 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 बेटा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब आणि तुमचं एक शेअर मला तर मदत करतोच, त्याचबरोबर इतर मुलांनासुद्धा मदत करून जातो. सो प्लीज आपल्या चॅनलला शेअर करायला, लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर जे बेल नोटिफिकेशन आहे त्यावरती क्लिक करून ऑलला क्लिक करायला विसरू नका. ओके. सो आता पहिला डिव्हिजन बघणार आहे आपण जिम्नोस्पर्म म्हणजे अन्नवृत्ती बीजे. काय बघणार आहे आपण? अन्नवृत्ती बीजे. सो तुम्ही गार्डनमध्ये बहुतांश वेळेस असे काही वनस्पती पाहिलेले आहेत ज्यामध्ये कॅकस आहे, म्हणजे जे क्रिसमस ट्री आहे, हिबिस्कस आहे, लिली आहे. हां. म्हणजे असे तुम्ही प्लांटचं काय केलेलं आहे, ऑब्झर्वेशन केलं. म्हणजेच की मराठीमध्ये तुम्ही जर बोलायला गेलं तर बागेमध्ये जर तुम्ही गेलं तर सायकस वृक्ष तुम्ही पाहिलं आहे, तुम्ही क्रिसमस ट्री पाहिली आहे, हां, तुम्ही जास्वंदीचं झाड पाहिलं आहे, लिलीचे रोप पाहिलेले आहेत. बरोबर आहे. हे वनस्पतीचे निरीक्षण तुम्ही तुलना करू शकता, पाहून लगेच तुलना करू शकता इझिली. याला कोणत्याही पद्धतीने किचकट आहे असं काही नाही, लगेच तुम्ही बघून त्याला सांगू शकता. क्रिसमस बघा आणि तुम्हाला क्रिसमस ट्री डोळ्यासमोर आणा. ओके. आणि इथं तुम्हाला पुस्तकामध्ये इथं सायकस ट्री दिलेलं आहे, दोन्ही वेगवेगळे ट्रीज आहेत. हां. ह्याचे पानं आणि क्रिसमस ट्रीचे पानं, याचा खोड त्याचा खोड, याच्यावरती येणारे जे बीज आहेत आणि क्रिसमस ट्रीवरती येणारे जे बीज आहेत.
त्या बीजाला हे असतं का हो, अनावरण असतं का, असं प्रोटेक्शन असतो का, नसतो, साहजिकच आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. ते यांच्यामध्ये बीज वगैरे नसतात. ओके, काहीमध्ये तर तुम्ही हिबिस्कस वगैरे बेटा, तर त्यांचं काय होतं, त्यांचं स्पोर फॉर्मेशनपासनं फर्टिलायझेशन होतं आणि नवीन काय होतो तिथे सीड निर्मिती होते आणि नवीन प्लांट ग्रो व्हायला चालू होतं. ओके, सो जिम्नोस्पर्म्स हे जे असतात ना, हे मोस्टली कसे असतात रे, तर हे एव्हरग्रीन असतात. एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित असतात. हे कसे असतात, सदाहरित असतात. पेरिनियल असतात. पेरिनियल म्हणजे हे बहुवार्षिक असतात. म्हणजे यांचं वय वर्ष 1 वर्ष जगेल, 2 वर्ष जगेल, 3 वर्ष जगेल असं नाही आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त वर्ष जो जगत असतो ना वनस्पती, त्याला पेरिनियल म्हणायचं. जो 2 वर्ष जगतो वनस्पती, ज्याची लाईफ 2 इयर्स आहे, त्याला बायनियल म्हणजेच द्विवार्षिक. जे 1च वर्ष जगू शकतो त्याला वार्षिक म्हणजेच ॲन्युअल. याचं लक्षात. आणि उडी असतात. उडी म्हणजे ना थोडक्यात काय की लाकूड असतो बेटा थोडक्यात. ओके, देअर स्टेम्स आर विदाउट ब्रांचेस. यांना इथे जे खोड आहे यांना असं फांद्याच नसतात रे. हे बघा, सदर तुम्ही इथं चित्रामध्ये पाहताय, हे जी इमेज दिसते तुम्हाला, हे जी दिसते का इमेज, इथं फांद्या आहेत का हो, नाही आहे. ही इमेज बघा बेटा, इथं आहे का, स्टेम आहे पण ब्रांच नाही आहे सायकसमध्ये सुद्धा. हां, सो ह्यांची जी लीव्स आहेत ना, एक क्राऊन फॉर्ममध्ये असतात. कोणतं फॉर्म असतं रे बेटा, क्राऊन. क्राऊन म्हणजे काय हो, क्राऊन म्हणजे काय, म्हणजे एक राजाचं राणीचं जो ताज असतो की नाही, त्या ताजसारखं असतो. हां, किरीटासारखं असतो. कसे असतात, मुकुटासारखं. हां, मुकुटासारखं असतो. येते का लक्षात. फोटो बघा बरं का, लक्ष ठेवा. सो दिस प्लांट बेअर मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट. बरं का, तर यांच्यामध्ये काय आहे की या वनस्पतीमध्ये नर आणि मादी फुले हे एका झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणुपत्रांवर असतात. स्पोरोफिल म्हणजे काय हो, हा नीट CET साठी महत्वाचं आहे बघा, स्पोरोफिल. ओके, तुम्हाला क्वेश्चन येईल, डॅश 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 bear male and female flower of on different नाही असं येईल तुम्हाला क्वेश्चन, डॅश 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 bear male and female flower of the same plant but on a different sides असं तुम्हाला येईल. तर त्याचा आन्सर काय आला पाहिजे, स्पोरोफिल्स. या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन्स नीट आणि CETला बहुतांश वेळेस विचारले जातात. हां, सो हे नीट लक्षात ठेवा बेटा. बॉटनीमधला हा पार्ट आहे, वनस्पतीशास्त्रामधला हा पार्ट आहे, ह्याला विसरू नका. 9वीमध्ये तुम्ही वनस्पतीशास्त्र शिकताय, बॉटनी शिकताय आणि पुढच्या वर्षी 10वीला तुम्ही जीवशास्त्र म्हणजे झूलॉजी तुम्ही शिकणार आहात. हां, सो नीट लक्ष द्यायचे. सो सीड्स ऑफ दिस प्लांट डू नॉट हॅव अ नॅचरल कव्हरिंग. ओके, यांच्या बीजला कोणत्याही पद्धतीने अनावरण नसतं, यांच्या सीड्सला कव्हरिंग नसतो. त्यामुळं प्लस यांना कोणत्याही पद्धतीने या वनस्पतींवरची फळं निर्माणच होत नाहीत. काय निर्माण होत नाही हो, फळच निर्माण होत नाही हो. म्हणजे ना या बीजांना कव्हरिंग नाही आहे, कवच नाही, आणि त्याचबरोबर यांना काही नाही हो, काय नाही आहे. तर यांना कोणत्याही पद्धतीने फळं पण नाही आहेत. बरोबर आहे.
तर अशा वनस्पतींना आपण जिम्नोस्पर्म म्हणजे अबीजपात्री. जिम्नोचा अर्थ काय आहे बघा, हे लॅटिन वर्ड आहे जिम्नोस म्हणजे नेकेड. जिम्नोस म्हणजे नेकेड, न झाकलेले, अनावृत्त. आणि स्पर्म्स म्हणजे बीज. स्पर्म्स म्हणजे बीज म्हणजे सीड्स. येतो बेटा लक्षात? फार इझी आहे. हां, तर त्याचे उदाहरण इथे तुम्हाला दिलेले आहे हां झाडांचे. पुढे जाऊया जिम्नोस्पर्मवरती येऊया. डिव्हिजन 2 म्हणजे विभाग 2 जिम्नोस्पर्म सॉरी अँजिओस्पर्म. सो बेटा तुम्ही काय करा, बहुतांश वेळेस तुम्ही काय करता, कणीस कणीसचे दाणे घ्या, घेवडा तुमचं बीन्स घेवडा, ग्राउंडनट शेंगदाणे, टॅम्बरिन चिंच, मँगो आंबा, ओके. बीज घ्यायचं, बीज आंब्याची बीज, वीट गहू. ह्या बीजांना पाण्यामध्ये तुम्हाला भिजून ठेवायचं आहे 8 ते 10 तास बरं का. आणि तर भिजून ठेवल्यानंतर ना त्यांना काढायचं आहे. काढल्यानंतर ना ते 2 तुकडेमध्ये होतात का नाही ते चेक करायचं आहे. हां, काल आपण म्हणलो तो कालच्या लेक्चरमध्ये शेंगदाणा तोडल्यानंतर 2 तुकडे होतात बरोबर की नाही, इक्वल 2 इक्वल हाल्स म्हणजे 2 वेगवेगळे समान भाग त्यांचे होतात. हां, आणि काही त्यांचे होणार नाहीत, तर जे होतात जे होत नाही ते तुम्हाला काढायचे आहेत वेगवेगळे ऑब्झर्वेशन करून. हां, सो हे प्रॅक्टिकली तुम्हाला घरात करायचं आहे रे. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही स्कूलमध्ये अवलंबून राहत जाऊ नका. प्रॅक्टिकली गोष्ट आहे बेटा. तुम्ही कल्पना करून सुद्धा या तुम्ही याची उत्तर देऊ शकता सहजरित्या. कळलं का? जर पॉसिबल नाही तर हे जे आता बीजाचे नावं दिलेत ते घरात तुम्ही प्रॅक्टिकल करा. रात्री भिजवून ठेवा, सकाळी पहाटे उठल्यानंतर ना पहा तिला. सिंपल, तुम्हाला प्रॅक्टिकल होऊन जातं. आणि वैयक्तिक तुम्ही प्रॅक्टिकल करता त्याच्यामुळं तुम्हाला विज्ञानामधलं दडपण राहत नाही. प्रॅक्टिकल करायचं बेटा, एकदा ट्राय करायचं. हां, आणि तो जो मी मगा नंबर दिला होता की नाही तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही जर ज्यांनी जिथेही माझा हा व्हिडिओ गेला असेल शेअर होऊन, तर तुम्ही तुमचं गावाचं नाव शेअर करा ते व्हिडिओमध्ये आणि प्रॅक्टिकल केल्यामुळे मला व्हॉट्सअपला शेअर करा. आणि मी पुढच्या वेळेस ते व्हिडिओ आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी अपलोड करेन तुमचा व्हिडिओ. ओके, मला खूप आवडेल. हां, सो मला ते व्हॉट्सअप करा. माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती ते व्हिडिओ तुमचा व्हॉट्सअप करा. हां, चला भाऊ, किती सिरियसली विद्यार्थी मला फॉलो करतात, माझं ऐकतात हेही मला कळून जाईल. तुमचं प्रेम माझ्यावरती किती आहे हेही मला दिसून येईल. चलो, तर या बेटा या वनस्पतींवरती ना तुम्हाला जे फुलं आहेत त्या फुलांवरती जे प्लांट्स फ्लावर जे आहेत ना त्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात. म्हणजेच काय, प्रजननचे संस्था असतात त्यांच्यामध्ये. काय असतात? प्रजनन संस्था असतात, प्रजननचे अवयव असतात. हां, सो प्रजनन अवयव, ऑर्गन म्हणजे अवयव. सो फ्लावर जे आहेत ना हे काय करतात, पुढे जाऊन डेव्हलप करतात. काय डेव्हलप करतात? फ्रूट्स. आणि पुढं सीड्स. या दोन्हीसुद्धा त्यांच्या फ्रूटच्या आत म्हणजे त्यांच्या फळांच्या आत बीजांची निर्मिती होते. फळं तर निर्माण करतात, त्या फळांच्या आत काय निर्माण करतात? बीजसुद्धा निर्माण करतात. हे लक्षात घ्या. किती महत्त्वाचा पार्ट आहे, पॉईंट आहे, मी हायलाईट केलं बरं का. सो दस these seeds are covered, hence they are called as angiosperm. आणि हे जे बीज आहेत हे कवर्ड असतात, पात्रामध्ये बंद असतात, बंदिस्त असतात. आणि त्यामुळं त्यांना अँजिओस्पर्म आपण म्हणतो. काय म्हणतो? अँजिओस्पर्म म्हणतो. सो हेही लॅटिन वर्ड आहे बेटा. अँजिओस मीन्स कवर, स्पर्म्स म्हणजे बीज. आत्ताच आपण वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे वरती जिम्नोस्पर्म्सला. हां, अँजिओ म्हणजे कवर ना. मी स्टार्टिंगला सुद्धा सांगितलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये. पहिला पार्ट व्हिडिओ ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी पाहून घ्या रे. हां, सो हे जे प्लांट्स आहेत त्यांचे जे बीज आहेत हे 2 तुकडे होऊ शकतात. त्यांचे हे डिवाइड होऊ शकतात इंटू 2 इक्वल हाल्स म्हणजे 2 समान विभागामध्ये हे तुटू शकतात. तर यांना आपण डायकॉटिलिडॉन्स म्हणतो. डायकॉटिलिडॉन, डाय म्हणजे 2, कॉटिलिडॉन्स म्हणजे बीज. आज पाहिलं होतं आपण. ओके, सो त्याच्यामुळे यांना आपण म्हणतो डायकॉटिलिडॉनस प्लांट्स. काय? अशा वनस्पतींना आपण काय म्हणतो रे बाबा?
डायकॉटिलिडोनस प्लांट. काय म्हणतो? डायकॉटिलिडोनस प्लांट. ओके. हा, महत्वाची टर्मिनॉलॉजीजला लक्षात ठेवायचे बेटा. हे नीटच्या हिशोबाने महत्वाचं वाक्य बघा. सो अँड दोज whose seeds cannot divide, those whose seed cannot divide into equal parts in equal part, म्हणजे ज्यांचे दोन विविध समान भाग होत नाहीत तोडल्यानंतर त्यांना आपण म्हणायचं मोनोकॉटिलिडोनस. काय म्हणायचं? मोनोकॉटिलिडोनस. समजतंय? सोपं आहे. हा, इतकं काही अवघड नाही रे बेटा. हा, सोपाच आहे. चलो. सो आता आपण इथे एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्याला नीट ऑब्झर्व करा. ओके, तक्त्याला नीट ऑब्झर्व करा. काय दिसेल त्या तक्त्यामध्ये तुम्हाला? त्या तक्त्यामध्ये काय दिसतोय? काय दिसतो रे बेटा? सॉरी बरं का, थोडंसं चार्जिंग कम झाली आहे लॅपटॉपची, सो थोडंसं मला ॲडजस्टमेंट करावं लागत आहे. सॉरी मित्रांनो, व्यत्यय आलता. थोडंसं चार्जिंग नव्हती लॅपटॉपमध्ये, थोडंसं कमी होतं चार्जिंग. सो प्लीज समजून घ्या, सहकार्य करा. ओके, पुन्हा आपण हा पार्ट चालू करतोय. याचा तर तुम्हाला इथं तक्ता दिसतोय. नीट तुम्हाला इथं निरीक्षण करायचं आहे आणि त्याची नोंदणी तुम्हाला घ्यायची आहेत, पडताळून पाहायचे आहेत बरं का. तर इथं काय आहे रे बेटा तक्तामध्ये? तर इथं तुम्हाला दिलं डायकॉटिलिडोन आणि मोनोकॉटिलिडोन असे दोन तुम्हाला हे दिलेले आहेत. म्हणजेच काय, तुम्हाला द्विबीजपात्री दिलं आहे. डाय म्हणजे द्वि, ओके. कॉटिलिडोन म्हणजे बीजपात्री, वनस्पती म्हणजे प्लांट्स. द्विबीजपात्री आणि एक बीजपात्री. तर याच्यामध्ये जे सीड्स आहेत, जे बीज आहेत, हे 2 कॉटिलिडॉन्स आहेत, म्हणजे 2 असतात. शेंगा घ्या, तुकडा करा, एक झाला कॉटिलिडॉन, एक बीज, एक बीज. इथं वरती डेट असतो, डेटापासून 2 वेगवेगळे आपण करू शकतो. पण इथं घ्या, उदाहरणार्थ तुमची केळी घ्या, कांदा घ्या, हां, किंवा आपले हे घ्या, ज्वारी घ्या, ज्वारीला 2 तुकडे करा. मका घ्या, कॉर्न, तुकडा करा, ते 2 तुकडे होतात का हो? एकच असतो तो, एक बीज पात्री, त्याला सिंगल कॉटिलिडॉन, एकच बीज. ओके. तर यांची जी मुळं असतात, हे मुळं कशी असतात? वेल डेव्हलप्ड असतात. कुणामध्ये? डायकॉटिलिडॉनमध्ये. द्विबीजपात्रीमध्ये जे मुळं असतात हे पूर्ण विकसित असतात, ठळक पद्धतीने विकसित झालेले असतात. आणि हे प्राथमिक मुळं असतात. काय असतात? प्राथमिक मुळं. हां, टॅपरूट्स असतात. काय? टॅपरूट म्हणजे सूट मुळं असे खोलगट असतात. ठीक आहे. तर तेच याच्या विरुद्ध तुमचे हे फायबरस रूट्स असतात. तुम्ही बघा, आपण थंडीचा महिना आला आणि उन्हाळ्याचा आणि मधला काळ, थंडी आणि उन्हाळ्याचा मधला काळ ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण हुरडा खायला जात असतो हां शेतामध्ये. तर जे हुरडा ज्वारीच असतो ना, बरोबर आहे. तर त्याचे जे मूळ असतं ते मूळ कसे असतं? तो जमिनीचे असं वर्ण तुम्हाला आलेले दिसतात. करेक्ट आहे की नाही? हे बघा, इथे तुम्हाला इमेजमध्ये दिलं आहे, मी थोडंसं खाली घेऊन झूम करून दाखवतो तुम्हाला. असे असतात की नाही हो त्याचे मुळं? तर ह्याला आपण म्हणतो फायबरस. काय म्हणतो? फायबरस रूट्स. ओके. सो हे डायकॉटिलिडॉन्स मध्ये जे स्टेम असतात, मुळं असतात, सॉरी खोड जे असतं
हां, तर ते खोड कसं असतो, स्ट्रॉंग, हार्ड असतो, मजबूत असतो. हां, हार्ड म्हणजे कठीण असतो खोड याचा. उदाहरणार्थ बनियान ट्री म्हणजे तुमचा वटवृक्ष. हां, वटवृक्ष असतो ना, तो कसा असतो, वटवृक्षलाच बनियान ट्री म्हणतो. तर त्याची मुळं एकदम, त्याचा खोड मजबूत असतो फुल. ओके, तेच याच्या विरुद्ध तुमचे एक बीज पात्रेमध्ये जे आहेत त्यांचे खोडं हॉलो असतात. हॉलो म्हणजे पोकळ असतात. उदाहरणार्थ बांबू आता पोकळ असतो. फॉल्स, फॉल्स म्हणजे ते दिसतं खोडासारखं पण मूळ खोड नाही आहे. ओके, तर त्याला आभासी खोड म्हणतो. उदाहरणार्थ बनाना, केळी. डिस्क लाईक कांदा, कांदा काय आहे, खोड आहे, खायला का, त्यामुळं उपवासाच्या वेळेस याला खाल्लं जात नाही. ओके, लीफ. रेंटिक्युलेट व्हेनिएशन. रेंटिक्युलेट म्हणजे काय, की समजा हे एक असं पान आहे आणि त्याचे नसा आहेत. तर हे नसा कसे असतात रे, असे असतात. या नसांवरनं त्याचा आकार येत असतो त्याला. ओके, पानांना त्याचा मूळ आकार जो आहे तो यातून प्राप्त होतो. तर समजा हे पान आहे, तर हा असा पानाचा आकार आहे, हा याच्यावरनं येतो. याला रेंटिक्युलेट वेन्स म्हणतो आपण. म्हणजेच जाळीदार शिरा विन्यास. ओके, जाळीदार शिराविन्यास आपण याला म्हणतो. दुसरं, एक बीजपात्रीमध्ये जे आहे ते पॅरलल असतात. पॅरलल म्हणजे समांतर असतात. तुम्ही बघा, ज्वारीचं पान घ्या, सरळ तुम्हाला अशी एक 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 लाईन दिसतात त्याच्यावरती. हां, तर त्याला आपण म्हणतो पॅरलल व्हेनिएशन्स, म्हणजेच तुम्हाला समांतर शिरविन्यास असं आपण म्हणतो. यांची जी फुलं असतात बेटा, तर ह्याचे 4 ते 5 किंवा त्याहून जास्त काय असतात, भाग असतात बरं का. इथे 4 किंवा 5 भागांची फुलं असतात. हां, 4 किंवा 5 भागांची फुलं असतात. 4 असेल तर त्याला म्हणायचं टेट्रामेरस. 4 टेट्रा, टेट्रा म्हणजे 4. आणि पेंटा, पेंटा म्हणजे 5. ओके, त्याला पेंटामरस मारायचं. म्हणजे 4 असेल तर चतुर्भांगी आणि 5 असेल तर पंचभागी. चतुर्भागी आणि पंचभागी. याच्यामध्ये किती आहेत बेटा, 3 आहेत किंवा जास्त. तर याला आपण म्हणायचं मल्टिपल ऑफ 3 मध्ये. एक तर 3 असतात किंवा त्याचे 3च्या पटीमध्ये असतात. हां, एक बीजपात्रीमध्ये एक तर 3 असतील किंवा 3च्या पटीमध्ये असतील. तर याला आपण म्हणतो ट्रायमेरस. ट्राय म्हणजे 3. ओके, हे नीट CET MPC UPCच्या दृष्टिकोनाने इम्पॉर्टंट आहे. ओके, अशा गोष्टी MPC UPCच्या दृष्टिकोनाने थोडंसं महत्त्वाचं असतं. खास करून नीट CETला तर फार महत्त्वाचं असतं. आणि ज्यांना ॲग्रो फील्डमध्ये जायचं आहे, ज्यांना CET देऊन ॲग्रिकल्चरला जायचं आहे 12 नंतर, त्या लोकांनी हे धडा तोंडपाठ करून घेणे गरजेचं आहे. कारण सगळ्या पुढचं जे काही बेस आहे तो हाच आहे बेटा. हा आला तर तुम्हाला पुढचं येईल, नाहीतर तुम्ही टिकणार नाही. आणि हा जर व्यवस्थित केलात तर एक असा ॲग्रिकल्चरल अधिकारी बाहेर पडेल महाराष्ट्र शासनाच्या MPC थ्रू किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या UPC थ्रू, की ते इमॅजिनेशनच्या बाहेर आहे. ओके, सो व्यवस्थित अभ्यास करा. हां, चलो पुढे जाऊया. इथे तुम्हाला त्याचं एक फ्लो चार्ट दिलं रे बेटा. हां, तक्ता दिलेलं आहे ज्यामध्ये वनसृष्टी वगैरे दिली, जी मी तुम्हाला मग शिकवलं होतं, तर तोच आहे. हां, सो आशा करतो तुम्हाला हा लेक्चर इथं संपलेला आहे. आशा करतो मी की तुम्हाला हा लेक्चर पूर्ण प्रॉपरली समजला आहे. हां,
जर नाही समजलं असेल तर प्लीज बेटा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये दिलेलं गेलेलं जो तुम्हाला काही डाऊट्स असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तुमचे कमेंट शेअर करा, शंका टाका, तुमचे प्रश्न तिथं मांडा. जसं मला वेळ मिळेल हाय प्रायोरिटीमध्ये तुम्हाला तुमचे प्रश्नांची उत्तरं मी देण्याचं कटिबद्ध आहे. मी निश्चित तुम्हाला तुमचे प्रश्नांची उत्तरं देईन, तुमच्या शंकाचं निरसन करेन. आणि जर तुम्हाला ॲडमिशन्स घ्यायचे सो बेटर लिमिटेड बॅचेस आहेत. पुन्हा मी तुम्हाला सांगतो आहे लवकरात लवकर कॉल करून तुम्ही काय करा, तुमचे क्लासेसला ॲडमिशन घ्या आणि तुमचे सीट बुक करून घ्या. सो भेटूया नवीन लेक्चरमध्ये. तोवर मला रजा द्या. थँक्यू. ओके. आणि अभ्यास करत राहा रे.